शेतकरी कर्जमाफी योजनेचा जो GR आहे तो अगदी सोप्या भाषेमध्ये आज आपण समजून घेणार आहोत। इतक्या सोप्या भाषेमध्ये यूट्यूबवर तुम्हाला शेतकरी कर्जमाफी कोणी समजून सांगणार नाही। एकदम अडाण्यातल्या अडाणी माणसाला सुद्धा ही गोष्ट समजून जाईल। योजनेचे 3 मुद्दे आहेत किंवा 3 पार्ट आहेत, 3 भाग आहेत असं तुम्ही समजून घ्या। सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी। 2 लाखापर्यंत मुद्दल व व्याजासहित तुमची जी काही रक्कम असेल 2 लाखापर्यंतची ती संपूर्ण माफ केली जाईल। 2 लाखाच्या आतमध्ये असेल, 1,80,000 असेल, 1,90,000 असेल तरी देखील ते माफ केलं जाईल। 2 लाखाच्या वरती असेल तर काय बघा, 2 लाखाच्या वरती असेल तर 2 लाखाच्या वरची ज्याला आपण एक वेळ समझोता OTS असं नाव दिलेलं आहे आणि ज्यामध्ये 2 लाखाची वर जर तुमचं कर्ज असेल तर जी वरची रक्कम आहे ती तुम्हाला भरायची आहे आणि राहिलेले जे 2 लाख रुपये आहे ते सरकार तुम्हाला देणार आहे। आणि हा एक तिसरा प्रकार या ठिकाणी आहे जो आहे प्रोत्साहनपर लाभ, ज्यामध्ये 50,000 रुपये। आता हे 50,000 कोणाला मिळणार आहे? जे रेग्युलर कर्ज भरतात, नियमित कर्जदार आहे त्यांना मिळणार 50,000 रुपये। आणि ज्यांनी या अगोदर कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे 2019च्या कर्जमाफीचा जर लाभ घेतला असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी किती मिळणार आहे? 50,000 रुपये। असे हे 3 प्रकार आहेत किंवा 3 मुद्दे आहेत या कर्जमाफी योजनेचे। तर हे तिन्ही आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया। याला कोणत्या तारखा आहेत, कशा आहेत ते बी देखील समजून घ्या। हे बघा, आता सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिला आधारस्तंभ आपण याला म्हणू शकतो, ज्या त्यांनी सांगितलेला आहे की 2 लाख रुपये। मी पहिलंच सांगितलं तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहे। आता कसे मिळणार आहे ते बघा। कर्ज घेण्याचा जो कालावधी आहे, आता इथं आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची। कर्ज घेण्याचा कालावधी आहे 2019 ते 2025 या कालावधीमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये तुम्ही कर्ज घेतलेला असेल, ते जर तुमचं अल्पमुदत पीक कर्ज असेल किंवा तुम्ही त्याचं पुनर्गठन केलं असेल तर अशा प्रकारचे जे कर्ज आहेत ते सगळे या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत। परंतु हे जे कर्ज आहे ते तुमचं 30 सप्टेंबर 2025ला काय झालं पाहिजे? थकीत झालं पाहिजे। 30 सप्टेंबर 2025ला जर तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्ही या 2 लाख रुपयाच्या कर्जमाफी योजनेमध्ये बसता। काय असलं पाहिजे? 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेलं अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि किंवा तुम्ही त्याचं पुनर्गठन केलं असेल, शिवाय ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल आणि जर तुम्ही 31 मार्च पर्यंत त्याची व्हॅल्यू 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड देखील केलेली नाही आहे, त्याची रक्कम आता तुम्ही निलबी केलेलं नाही, तुमचं कर्ज अजून तसंच आहे 31 मार्च पर्यंत, तर तुम्ही 2 लाख रुपये कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरता। तुम्हाला या ठिकाणी किती कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे? 2 लाख रुपये। 2 लाखाच्या आतमध्ये जर तुमचं कर्ज असेल किंवा 2 लाख पर्यंत असेल तर हे संपूर्ण कर्ज माफ केलं जाणार आहे सरकारकडून। अशा पद्धतीने ही गोष्ट आहे। आता बघा, इथं जास्त काय, इथं खाली काय म्हटलेलं आहे? मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त 2 लाख रुपये। जास्तीत जास्त किती? 2 लाख रुपयापर्यंतची एकूण थकबाकी एक किंवा अनेक बँकामधील मिळून, तुमची एका बँकेत असो किंवा 2-4 बँकेचं मिळून कर्ज असेल तर त्या सगळ्यांचं मिळून किती? जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। आता आपण पुढची गोष्ट बघूया। या ठिकाणी बघा, आता हा जो दुसरा भाग आहे याच्यामध्ये यांनी सांगितलेला आहे OTS एक वेळ समझोता, म्हणजे तुमचं कर्ज जर 2 लाखाच्या पेक्षा जास्त असेल। इथं एक आपण उदाहरण देखील इथं समजून सांगितलेलं आहे बघा। योजनेचं जे काही नियम आहे, आता शेतकऱ्याचं एकूण थकीत कर्ज जर 2,80,000 रुपये असेल, समजा एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 2,80,000 रुपये आहे, थकीत आहे, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे। आता त्या शेतकऱ्याने बँकेत भरायची रक्कम किती आहे? वरचे जे 80,000 रुपये आहे ते शेतकऱ्याला भरायचे आहे आणि राहिलेली जी रक्कम आहे ती 2 लाख रुपये हे कोण भरणार आहे? शासन भरणार आहे। अशा पद्धतीने आणि इथं सांगितलंय बघा, अंतिम मुदत तुम्हाला हे 80,000 रुपये भरण्यासाठी कितीची मुदत दिलेली आहे? 31 मार्च 2027 ही मुदत दिलेली आहे। 31 मार्च 2027 पर्यंत त्या शेतकऱ्याला 80,000 रुपये कुठून तरी जमवायचे आहे, बँकेत भरायचे आहे आणि राहिलेल्या 2 लाख रुपयाचा त्याला काय करायचं आहे? लाभ मिळवायचा आहे। आता बघा, इथं काय म्हटले? 2019च्या आता आणखी एक गोष्ट या ठिकाणी म्हटलेली आहे, 2019 योजनेच्या लाभार्थ्यांसाठी OTS मर्यादा किती आहे? 50,000 रुपये राहील। म्हणजे ज्यांनी 2019ला कर्जमाफी योजनेचा लाभ भेटलाय त्यांना सुद्धा किती? 50,000 रुपये मिळणार आहे। परंतु तुमचं जे काही कर्ज असेल त्याची जी वरची रक्कम असेल ती तुम्हाला भरावी लागेल, नंतर तुम्हाला ते 50,000 रुपये मिळणार आहेत। आता आपण पुढची गोष्ट बघा, एकदम सोप्या भाषेत आपल्याला समजून घ्यायचं आहे। हां, आता जे नियमित कर्जदार आहेत 50,000 रुपये, कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळतील?
कोणाला या 50,000 रुपयाचा लाभ मिळू शकतो? नियमित कर्जदारामध्ये यांनी 3 वर्ष सांगितलेले आहेत. यामध्ये बघा ही गोष्ट आता या ठिकाणी आपण समजून घेऊया. या योजनेचा आधारस्तंभ आहे आर्थिक. आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कमाल 50,000 रुपये बरं का, किंवा प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम यापैकी जे कमी असेल, किमान लाभ किती आहे? 5,000 रुपये. तुमचं कर्ज समजा 10,000 रुपये असेल तर 10,000 रुपयाचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. पण 5,000पेक्षा जर कमी असेल 2-2,500 रुपये तर त्याचा विचार केला जाणार नाही. कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 50,000 रुपये तुम्हाला प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल. समजा तुम्ही जर 2 लाख रुपयाचं कर्ज काढलेलं आहे, तुम्ही नियमित भरतायत, तर तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल. परंतु यासाठी नियम काय आहेत बघा, पात्रतेच्या ज्या अटी आहेत त्या आहेत बघा 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्ष, हे ध्यानात ठेवायचे. हे 3 आर्थिक वर्ष 22-23, 23-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची विहित वेळेत 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार काय जे असेल ते त्या नियमानुसार तुम्ही परतफेड केली आहे का? किमान 2 वर्ष तरी, ह्या 3 पैकी किमान 2 वर्ष तुम्ही रेग्युलर परतफेड केलेली असली पाहिजे, तरच तुम्ही ह्या 50,000 योजनेसाठी पात्र ठरता. आणि महत्त्वाची जी अट आहे ती बघा, हा लाभ मिळण्यासाठी सन 25-26 आणि 26-27 या वर्षातील कर्जाचाही परतफेड करणं अनिवार्य आहे. आणि जर तुम्ही 25-26मध्ये थकीत झाला असाल तर तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी 25-26चं तुमचं जे काही कर्ज आहे ते पुन्हा तुम्हाला परतफेड करावं लागेल. नियमित म्हणजे चालू बाकीमध्ये तुम्हाला यावं लागेल 25-26 आणि 26-27साठी. त्यामुळं आता हा मुद्दा सगळ्यांना समजला असेल की 50,000 रुपये नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? ह्या 3 वर्षापैकी 22-23, 23-24 आणि 24-25 यापैकी कोणत्याही किमान 2 वर्षामध्ये तरी तुम्ही नियमित कर्ज परतफेड केलं होतं का? जर असं केलं असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. आता पुढची जी गोष्ट आहे बघा, ही जी गोष्ट आहे ती एकदम सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल. जर तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत समजला नसेल तर पुन्हा समजून घ्या. बघा, कमाल कर्जमुक्तीची जो मर्यादा आहे ती किती आहे? 2 लाख रुपये. जास्तीत जास्त 2 लाख रुपये भेटणार. आणि जे 2019चे लाभार्थी ज्यांनी 2019ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना किती मिळणार आहे? 50,000 रुपये. जर ते थकीत झाले असतील तर त्यांना देखील 50,000 रुपये मिळणार आहे. किंवा त्यांनी जर चालू बाकी जरी असतील तरी त्यांना किती मिळणार? 50,000. म्हणजे 2019ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे आणि आता तुम्ही रेग्युलर कर्ज भरतायत तरी देखील तुम्हाला किती मिळणार? 50,000. तर ही गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची आहे. OTS-वाल्यांसाठी काय आहे की 2 लाखापेक्षा जर जास्त तुमची रक्कम असेल तर 2 लाखाच्या वरची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे, शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. 3 लाख कर्ज असेल तर वरचं 1 लाख तुम्ही भरायचं, 2 लाख सरकार भरणार. आता थकबाकी बघा इथं काय सांगितलेलं आहे आणि इथं काय सांगितलं आहे? 50,000वर असल्यास 50,000वरील अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे. 50,000पेक्षा जास्त वरची जी थकबाकी असेल 2019च्या लाभार्थ्यांसाठी तर वरची रक्कम तुम्हाला भरावी लागेल. ही गोष्ट खूप महत्त्वाची बघा. ज्यांनी अगोदर 2019ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी जर तुमचं कर्ज 50,000 असेल तर 50,000चा लाभ मिळेल. परंतु 60,000 असेल, 70,000 असेल, 90,000 रुपये असेल तर वरचे 40-50,000 रुपये तुम्हाला ते भरावे लागतील आणि नंतर 50,000 गव्हर्नमेंट देणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, OTS भरण्याची जी रक्कम मुदत आहे, तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी जी मुदत दिलेली आहे ती आहे 31 मार्च. दोन्ही ठिकाणी बघा 31 मार्चपर्यंत तुम्हाला कर्ज भरायचं आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर तुमचं 3 लाख कर्ज असेल आणि जर तुम्ही थकीत असाल आणि तुम्ही 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला वरची जी रक्कम आहे ती 2 लाख मिळणार आहे. पण 2 लाखाच्या वरची रक्कम तुम्हाला 31 मार्च 2027 पूर्वी भरायची आहे. यांच्यासाठी सुद्धा 31 मार्च 2027 पूर्वी तुम्हाला ही कर्जमाफीची रक्कम भरायची आहे. अशा पद्धतीनं ही योजना आहे. आता सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे आणि शिवाय तुम्हाला ॲग्रीस्टॅगचं फार्मर ID देखील लागणार आहे. मित्रांनो, कर्जमाफी योजनेचे जे काही छोटे मोठे अपडेट असतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.